सुजित शेटे, नमस्ते. नमस्ते. काय सांगाल आजच्या मैदानाविषयी? कशा पद्धतीनं ही गाडी आज पळाली? मैदान अतिशय पारदर्शक झालं. पुरंदर तालुक्यातील कुठलंही मैदान असलं ते पारदर्शक होतं. त्यामुळं कमिटीचं पहिल्यांदा मनपूर्वक अभिनंदन. आणि पहिल्याचा योग म्हणजे काजडमध्ये बैल बघितला त्यांनी बी पळताना. बैल काय कंटिन्यू गुलालातच आहे. आणि काजडमध्ये असंच बोलणं झालं की गाडी पळवायची का. त्यावेळेस हर्षदने विचारलं, सुजित भाई तुषार भाई काय करायचं, गाडी पळवायची का आपली, ती गाडी पळेल का. तिथंच ठरलं की गाडी पळवायची. गाडी पळवली आणि गाडीला यश आलं आणि 1 नंबर करून दिला. बरं, आज गाडी कोणी चालवली? गाडी आप्पा ड्रायव्हर कारुंडे. मित्रांनो, आप्पानी चालवली. आप्पा खास पिस्तूलची गाडी चालवायला चालता आप्पा एकच गाडी होती आज, कारण की काय होतं मोठी गाडी असती त्यामुळे ड्रायव्हरांना एकच गाडी अशी आणली पाहिजे असं माझं तो म्हणणं आहे. पायरा म्हणजे पहिल्यांदाच हरण्या पळाला ना? हा, पहिल्यांदाच ही गाडी पळाली. पहिल्यांदाच ही गाडी पळाली. आणि विशेष म्हणजे ह्या गाडीचं अंतर म्हणजे वाटत नव्हतं कोणाला की बाबा फायनलला 1 नंबर पटकू शकेल, पण अचानक त्या गाडीने. बरोबर आहे. आता काय होतं, कुठल्या 3 फेऱ्यातला कुठला बी 1 फेरा कुठला बैल असला तरी तो कमी काढतो. पहिला काढला तर बाकीचे 2 फेऱ्या जास्त काढतो. तसं ह्या बैला ज्यावेळेस सेमी आणि कमी काढला की 100% फायनल 1 करणार. माझा तर पूर्ण विश्वास आहे ह्या बैला. कारण सगळ्यांची म्हणजे मगाशी प्रेक्षकांची चर्चा असं जाणून आली की सगळेच नंदी सुंदर पळतात, मात्र आज फायनलला रती महारथी चांगल्या सुंदर गाड्या होत्या. सगळी फायनल मैत्रीपूर्ण पार पडली. आणि ह्या फायनल मध्ये ह्या जोडीने 1 नंबर केला, ही विशेष चर्चा झाली. कारण की सेमीला अंतर कमी झालं होतं. कारण की गाडी कोणाची काही नजरच नाही गेली. कारण की पण शेवटी आता ड्रायव्हर जे हातच्या लागे बी असतो, ड्रायव्हर सेमीला गाडी किती हाणली ते बी बघणं गरजेचं असतं. गटाला गाडी किती ड्रायव्हर हाणतोय आणि फायनलला गाडी किती हाणतोय त्याच्यावर डिपेंड असतं बैल पळायची. आणि मित्रांनो, आज बघा मालक नाही मुलाखत देत, सुट्टी मेकरच मुलाखत देतात. बरोबर, त्यांचं आता प्रेमच तेवढं आहे. कारण की ज्यावेळेस बोळा शंकरन ही गाडी पळती तेव्हापासून ह्यांनी आपल्यावर सगळा विश्वास ठेवलाय. त्यामुळे ती काही विषयच नाही त्यांचा. बरोबर. पिस्तूल किती दिवसाच्या फरकाने पळाला शेतात? पिस्तूल आता काजडला पळाला, 5 दिवसानंतर आज पळाला लगेच. आणि काजडला काय रिझल्ट होता? काजडला सेमीला गाडी पब्लिकने लागली होती. पब्लिकला काय झालं, गाडी पुढे पळत होती, खडा असल्यामुळं थोडी बैल चपली आपली. हरण्याविषयी काय सांगाल? हरण्याविषयी काय, तो बैल टॉपचाच आहे आता. कारण की वर एक मैदान झालं होतं, सेमीला गाडी फॉल झाली, त्या तिथं स्पीड बघितलं होतं मी, त्यावेळेस काही स्टॉपच गाडी पळाली होती. त्याच्यामुळे एकदम ती गाडी पळणारच, कारण की बैल पळतोय चांगला. फाटी कशी पळायला? फाटी चांगली आहे पळायला, फाटीचं नाही काय अडचण. आता आपण वळूयात आप्पा ड्रायव्हर कडे. आप्पा, काय सांगाल जोडीच्या विषयी? गाडी चांगली पळाली. पहिल्यांदाच एकत्र ही जोडी पळाली ना? पहिल्यांदा. आणि तुम्ही पण पहिल्यांदाच ही गाडी? पहिल्यांदाच हाणला मी. आप्पा, बरंच लांब 2 व्हीलर वरती प्रवास करता तुम्ही? आता जावं लागतंय मैदानात, काय आता गाडी आहे 2 व्हीलर म्हणल्यावर. आणि खास एका गाडीसाठी आला? एकच गाडी. काय सांगाल, म्हणजे ती एक गाडी साठी येणं म्हणजे काय, म्हणजे नक्की काय प्रेम नाही काय कशा गाडी पळणारी बैल आहे, ती गाडी राहणारी 100% गॅरंटी, त्यामुळे काय वाटत नाही. गाडी एकच आणली न राहिली बी गाडीने 1 नंबर केला. सेमीला थोडासा वेग कमी झाल्यानंतर काय वाटत होतं तुम्हाला? नाही, आज तर थोडं गाडी 19-20 चालल्यावर थोडं कमी जास्त हाणण्यात बी थोडं फरक पडतो की. गाडी बी चालवून जुळवून बी न्यावी लागते. गाडी गटाला कोणावर बांधली होती? नाही काय बांधली नाही कोणाला बांधली? दोन्ही बैल पळणार आहेत त्यामुळे काय बांधायचं नाही. काय खांदा बदलला होता? काय नाही, हाईच ठेवला, डावा ठेवला होता. त्याचा डाव तिन्ही फेऱ्याला तोच ठेवला. बाकी काय सांगाल, अजून मैदान कसं पार पडलं? नाही, चांगलं मैदान झालं एकदम रितसर. म्हणजे नियोजन रितसर झालं, निकाल बिकाल एकदम योग्य योग्य झालं. चालते, धन्यवाद आप्पा. आपल्या समयेत हर्षल लोखंडे. हर्षल भाऊ, काय सांगाल, आनंद कसा काय आजचा? काय नाही, आनंद चांगला आहे, 1 नंबर. आज तुमचा तो टी शर्ट नाही त्यामुळे ओळखूच आहे ना तुम्ही? कायम नाही तर मैदानात आला की तुमच्याकडे तो टी शर्ट असतो ऑरेंज कलरचा. काय सांगाल आजच्या जोडीच्या विषयी? काय नाही, चांगली पळाली. आता पुढचं नियोजन काय असेल? नियोजन बघू आता. भैया, तुषार भैया, तुषार भैया, सुजित भैया दोघं नियोजन करतात. तरी कुठल्या मैदानात दिसेल अंदाज? मोरगावच्या दोघोडीच्या मैदानामध्ये 14 तारखेच्या नियोजन झालंय. पायरा झाला का? मित्रांनो, पायरा पण झालाय. चला, तुम्हाला शुभेच्छा, तुमचं अभिनंदन असंच कायम बोला. आपण आता हरण्यापाशी आलोय. पिस्तूलचा जोडीदार आहे हा, 1 नंबरचा मानकरी. दादा नमस्ते. नमस्ते. काय सांगाल हरण्याविषयी? कसं काय, हरण्या कुठला आहे? काय हरण्या आपला नाशिकचा, इथं आपला करार आहे संदीप भाईंचा आणि मारुती मामा खोमणे यांचा. तो बैल कोराळ्यातच असतो. कोराळ्यात तुमच्याकडे असतो? मला वाटतं चौदरवाडीत पण 1 नंबर केला. परवा आपलं काजडला क्वार्टर फायनलला राहिलो. गट्टेवाडीला गाडी निकाल पट्टीच्या पुढे पाहिल्यामुळे निकाल दिला नाही, तर तिथं गाडीने 1 नंबर केला असता. आणि चौदरवाडीला पैरेकरी कोण होता? गोविंदा होता. गोविंदा. बरोबर. काय सांगाल, ही अतिशय सुंदर पळतो, ह्याच्याविषयी काय सांगाल? बैलाला स्पीड आहे, पायाला बियाला मजबूत आहे. आणि
मला वाटतं एवढ्यात आपले 4 मुलाखती झाल्या का हो एवढेच 4 एवढ्या आणि सुंदर असा पळतोय मित्रांनो. त्यांना पायरा पण म्हणजे पायरा शोधताना काय पाहिलं त्याच्याकडे? पायरा मला सहकार्य केलं अमर जाधव, आपलं तुषारबाया साबळे, तुषारबाया ड्रायव्हर बर ह्यांना विचारून पायरा केला की बाबा कमी पल्ला आहे, कुठला बैल चालन आपल्याला. बर सगळ्यांचा विचार घेऊन मग पायरा केला. बर त्याच्यामुळे का आगामी नियोजन काय असेल हरण्याचं? आगामी नियोजन आता 14ला बिनजोडला. बिनजोडला 14ला. बाईंचा फोन झाला का नाही? बाईंचा फोन झाला की काय म्हणाली बाई? बाई म्हणजे चांगली गाडी पळते, पुढू नका, हाय अशीच गाडी हाना परत. काय अशीच गाडी परत मग कुठल्या मैदानात दिसेल गाडी? आता जर 14चं बिनजोडचं कॅन्सल झालेलं असलं तर शक्यतो 14ला पळत, नाहीतर मग 19ला आमच्या हीच गाडी गोविंदान ती गोविंद 14 आणि ड्रायव्हर विषयी काय सांगाल? आप्पा विषयी ड्रायव्हरला गाडी होती तिकडे हाणायला बकासूरची, बर. देवाची गाडी होती हाणायला, बर. पण त्यांना आपला शब्द मोडत नाहीत ती. बर. येतो म्हणली इकडं. येतो म्हणजे हा. त्यांनी त्या आणि तुमच्या खास एका गाडीसाठी आली त्या हो खास आमच्या मला गाडीसाठी आल्याला सकाळी भेटले म्हणले मी एका गाडीसाठी चालू एका गाडीसाठी आलो. बघा म्हणजे एवढं प्रामाणिकपणा आहे ड्रायव्हरचा. त्यांच्या ह्या कष्टामुळेच आज ही गाडी पुन्हा एकदा 1 नंबरची मानकरी ठरलेली. तर आता आपण मामांकडून. मामा नमस्ते, काय सांगाल मामा? आज कसं काय आनंद आहे? पुन्हा एकदा गुलालात तुम्ही? हा आनंद झालाय चांगला चांगला. प्रेक्षकांना खोमने मामा कोण आहेत म्हणून सारखं विचारते, आता कळायला लागलं खोमने मामा. काय जोडीविषयी काय सांगाल? चांगली जोडी आहे, पळाली शेजारच्या चांगल्या गाड्या पळाल्या सगळ्या हे बी सुंदर बैल आहे सगळी. आणि बाईंच्या विषयी काय सांगाल? बाईंचा फोन झाला का नाही? बायांचा फोन झाला, मामा कशी काय गाडी पळाली, चांगली पळाली, आता कुठं पळणार तर बघू म्हणलं बिनजोडला पळूया. बर बर तसं नियोजन आहे, चांगलं नियोजन. चांगलं नियोजन आहे. मामा अभिनंदन तुमचं. जुने जाणते बैलगाडी मालकीत आणि बैलगाडी क्षेत्रातले अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. जरी जास्त मीडियावरती नसले किंवा बोलण्यात जरी दिसून येत नसले तरी खूप अभ्यास आहेत मामा. मामा तुमचं खरंच अभिनंदन. तुमचा अभ्यास आहे म्हणूनच हा गुलाल होतोय. बरोबर आहे. बरोबर आहे ना? बरं चालतंय, धन्यवाद मामा.